महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे व स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज या ठिकाणी आज भरण्यात येत असून आज मोठं शक्ती प्रदर्शन महायुतीच्या वतीने करण्यात आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावात आले असून या चित्ररथ या ठिकाणी जो साकारण्यात आला एक मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। आमच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे, आम्ही त्यांच्याकडून जाऊया। भाऊ काय सांगणार, आज या ठिकाणी एक शक्ती प्रदर्शन मोठं करण्यात येत आहे महायुतीचं, काय सांगणार? हा जळगाव जिल्हा हा भाजपचा आणि महायुतीचा गड आहे। वारंवार या जिल्ह्याने माननीय मोदी साहेबांवर, भाजपवर आणि आमच्या महायुतीवर प्रचंड प्रेम दाखवलं आहे, विश्वास दाखवला आहे। आणि आता याही वेळी तुम्ही पाहू शकता जो उत्साह आहे तो स्पष्ट करतो आहे की या ठिकाणी आमचे दोन्ही उमेदवार जळगावमध्ये स्मिताताई वाघ आणि रावेरमध्ये रक्षाताई खडसे प्रचंड मताने निवडले। विरोधक टीका करतायत की अबकी बार तडीपार सरकार असं म्हणतायत। चला म्हणा, जे स्वतः तडीपार आहेत तेच अशी टीका करू शकतात। संजय राऊत यांनी अतिशय खालच्या भाषेला काल टीका केली होती। कोण संजय राऊत? कोण आहे? आधीपासून जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीचा हा बालेकिल्ला राहिलेला एक मोठा प्रतिसाद आज मिळतोय, काय सांगा? हा बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्लाच राहणार आहे, कारण हा भगव्या विचाराचा आहे। भाजप असेल, शिवसेना असेल आणि आता तर आमच्यासोबत राष्ट्रवादी पण आली आहे, मनसे पण आली आहे, रिपाई आहे, पिरिपा आहे, आमच्या जानकरांचा पक्ष आहे, आमच्या त्या ठिकाणी रयत क्रांती आहे, आमचे जनसुराज्य आमच्यासोबत आहे। एक मोठी महायुती आमची। या ठिकाणी नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा विजयी होतील असा विश्वास या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला असून आज मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी महायुतीच्या कडून जळगावात करण्यात आलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र, जळगाव।